एनईपी म्हणजे काय? एनईपी म्हणजे स्वातंत्र्य, एनईपी म्हणजे लवचिकता. म्हणजे मग अशा पद्धतीने सर्व प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी, संस्थाचालकांनी अशी भूमिका घ्यायला नको की आम्ही काहीतरी एक स्ट्रक्चर बनवलं आहे आणि ते स्ट्रक्चर आम्ही तुमच्यावर लादतो, असं नाही आहे. मी ग्रॅज्युएशन करून काय मिळणार आहे मला? जर तुम्ही अगदी विचार केला बीएच्या विद्यार्थ्याचा, आज बीएच्या विद्यार्थ्यांपुढे किंवा ज्याला आपण सोशल सायन्सेसचे विद्यार्थी म्हणतो त्यांच्यापुढे काय ऑप्शन्स आहेत? पण आता जो सेकंड इयर पासून मेजर विषय देतो आहोत ते का अचानक बदलावं लागलं आपल्याला? हे सगळं त्या 12वीच्या मुलाला सांगणं फार गरजेचं आहे की आता कशा पद्धतीने एज्युकेशन पॅटर्न बदललेला आहे, कशा स्कॉलरशिपचा पॅटर्न तुझ्यासाठी आहे. त्यामुळे एनईपी प्राध्यापकांना माहिती नाही असं तुम्हाला आता होणार नाही. अगदी रिमोट मधल्या रिमोट भागामध्ये देखील, आपल्याला ग्रामीण भागामध्ये देखील आज एनईपीच्या बाबतीमधलं प्रॉपर ओरिएंटेशन प्राध्यापकांचं झालं. जी मोठी कॉलेजेस आहेत, ज्या मोठ्या संस्था आहेत, त्या मोठ्या एनईपी मध्ये तरतील, मोठ्या होतील, सक्षम होतील. पण जी सिंगल कॉलेजेस आहे, एका फॅकल्टीचे आहे किंवा 2 फॅकल्टीचे आहे, आणि ज्या संस्था छोट्या आहेत, तर या संस्था मरतील आणि मोठी कॉलेज आणखी मोठी होतील अशी चर्चा आहे. म्हणजे यात वस्तुस्थिती काय आहे नेमकं? ते ह्या 5 जिल्ह्यांमध्ये 50 कॉलेजेस आम्ही एकत्र करून एक राज्यव्यापी विद्यापीठ करू शकतो का? पण मला असं वाटतं की प्राध्यापक भरती नाहीये म्हणून एनईपी वरती नकारात्मक परिणाम तात्काळ होईल असं नाहीये. आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट तयार करू, कारण या युवा पिढीला परफॉर्मिंग ऍसेट मध्ये कन्व्हर्ट करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी उच्च शिक्षणावरती आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात तेजू वार्ता. देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र त्यात पहिल्या क्रमांकावर आहे असं म्हणावं लागेल. राज्यात उच्च शिक्षण विभागाकडून वेगवेगळे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि या निर्णयामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती मिळालेली आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर यांनी या संदर्भात नेमका कसा पाठपुरावा केला, आपल्या सर्व टीमला बरोबर घेऊन ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करत आहेत, या पुढच्या त्यांच्या एकूण व्यूहरचना म्हणा किंवा त्यांची अंमलबजावणीची एकूण दिशा कशी असणार आहे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, एजू वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे, पण ही अंमलबजावणी होत असताना मूळ जो केंद्रबिंदू आहे हा विद्यार्थी आहे. तर विद्यार्थ्याला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे काय नवीन मिळणार आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजे काय? तर ते म्हणजे स्वातंत्र्य, ते म्हणजे लवचिकता, ते म्हणजे कौशल्य. आणि हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे जे स्वातंत्र्य आजपर्यंत विद्यार्थ्यांना, शैक्षणिक स्वातंत्र्य जे विद्यार्थ्यांना नव्हतं ते शैक्षणिक स्वातंत्र्य त्यांना मिळणार आहे. त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होत असताना त्यांच्यामध्ये किमान कौशल्य अशा पद्धतीने निर्माण केले जातील की ज्या कौशल्यांच्या आधारावरती स्वयंरोजगार निर्माण करणं त्यांना शक्य होणार आहे, जे आजपर्यंत कन्व्हेन्शनल पॅटर्न मध्ये पॉसिबल नव्हतं, ज्याच्यावरती आपण जास्तीत जास्त भर देणार आहोत. विशेष म्हणजे आज आपला देश जो तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे जे आपलं ट्रान्झिशन होतं आहे, त्यासाठी उच्च शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण या युवा पिढीला परफॉर्मिंग ऍसेट मध्ये कन्व्हर्ट करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी उच्च शिक्षणावरती आहे आणि त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. तशा पद्धतीचे शैक्षणिक बदल झाले, गुणात्मक बदल झाले तरच त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार आहे. आणि हीच युवा पिढी जे विकसित भारताचं नेतृत्व करणार आहे, त्या युवा पिढीमध्ये किमान कौशल्य अंतर्भूत होणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी ही संपूर्ण देशात सुरू आहे, पण महाराष्ट्र त्यामध्ये अग्रक्रमावरती आहे. आपण पूर्ण विथ ऑल सिन्सिअरिटी आणि तेवढ्याच गांभीर्याने आपण हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 राबवतो आहे आणि हे विद्यार्थी केंद्रित आहे. कारण विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून त्यांच्या विषयामध्ये त्यांच्या आवडीचं शिक्षण घेता येणार आहे आणि त्याचबरोबर यामधलं त्यांच्यामध्ये किमान कौशल्य हे निर्माण होणार आहे. यामध्ये असंही म्हटलंय की त्यांना इंटर्नशिप कंपल्सरी असणार आहे. तर ती इंटर्नशिप कंपल्सरी व्हावी म्हणून संबंधित जी संलग्न महाविद्यालय आहेत किंवा विद्यापीठ आहेत त्यांच्यासाठी आपण काय सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने इंडस्ट्री टायप्स किंवा इतर काही संस्थांबरोबर करार या दृष्टीने काय काय सुरू आहे?
मला असं वाटतं की आपण जे जी ब्रॉड फ्रेमवर्क एनईपीची आहे, ज्याच्यामध्ये 6 प्रमुख व्हर्टिकल्स आहेत. यामध्ये इंटर्नशिपचा व्हर्टिकल हा अत्यंत महत्वपूर्ण आहे, जो आपल्याकडे ग्रॅज्युएशनच्या पॅटर्नमध्ये आजपर्यंत नव्हता. काही वोकेशनल कोर्सेसमध्ये इंटर्नशिपचा पार्ट होता. काही ठिकाणी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कोर्सेस आहेत, त्या ठिकाणी आपल्याला इंटर्नशिपचा पार्ट होता. परंतु जर आपण मोठ्या पातळीवरती विचार केला, ब्रॉडर वेनी विचार केला, तर BA, BCom, BSc मध्ये कुठेही इंटर्नशिप हा प्रकार नव्हता. परंतु 2024-25 मध्ये ज्या वेळेला आपण NEP हे पूर्ण राज्यामध्ये राबवणार आहोत, ते अनिवार्य आपण केलेलं आहे. आणि जो विद्यार्थी जो आता 12वी पास होईल आणि जो फर्स्ट इयरला तिथं जाणार आहे, त्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन करत असताना इंटर्नशिप करावी लागेल. तर आता आपल्याला विचार करावा लागेल की साधारणतः उच्च शिक्षणामध्ये आजच्या घडीला 45 लाख विद्यार्थी आहेत. मग ह्या 45 लाख विद्यार्थ्यांच्या संदर्भात जर इंटर्नशिपचा आपण विचार केला, तर इतक्या मास लेवलला इंटर्नशिप कशी पॉसिबल होईल? म्हणून आपण इंटर्नशिपच्या संदर्भामधल्या गाईडलाईन्स, मार्गदर्शक सूचना ह्या आपण काढल्या. आणि मी अत्यंत अभिमानाने ही गोष्ट सांगतो की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशामधलं की ज्यांनी अशा प्रकारच्या अत्यंत सविस्तर, ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना पहिल्यांदा प्रकाशित केल्या. त्यामध्ये आपली जी शासकीय कार्यालय आहेत, म्हणजे जर तुम्ही एका छोट्यातल्या छोट्या महाराष्ट्रातल्या खेड्याचा विचार केला, तर त्या खेड्यामध्ये देखील किमान 3 शासकीय कर्मचारी आहेत. ह्या 3 शासकीय कर्मचारी किंवा त्या कार्यालयामध्ये देखील विद्यार्थ्याचं प्रशिक्षण, इंटर्नशिप होऊ शकते. मग आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, आपल्याकडे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आपल्याकडे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर अगदी विद्यापीठाचा विचार केला, तर विद्यापीठामध्ये तुमचे जे नॉन टीचिंग सेक्शन आपलं आहे, ते नॉन टीचिंग सेक्शन ज्या पद्धतीचं काम करतं. आज विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये अफिलिएशन आहे, त्याच्यामध्ये एक्झाम डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचं काम बघणारे डिपार्टमेंट आहे. हे सगळे इंटर्नशिपचे कार्यालय बनू शकतात. इथं पण विद्यार्थी इंटर्नशिप करू शकतात. त्यांना त्याच्यामधनं प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळणं हे गरजेचं आहे. म्हणून ते इंटर्नशिप कुठे करू शकतात या संदर्भातल्या विशेष सविस्तर गाईडलाईन्स काढल्यात, ज्यामध्ये केवळ उच्च शिक्षणाचा समावेश नाहीये, तर ज्या ज्या कार्यालयामध्ये इंटर्नशिप देण्याची क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, अशा अशा कार्यालयांच्या देखील दखल याच्यामध्ये घेतली गेलेली आहे. त्यामुळे आपण केवळ मुंबई, पुणे किंवा वेस्टर्न बेल्टचा विचार नाही केलेला आहे, तर आमच्या डोळ्यासमोर चंद्रपूर मधल्या मूल तालुक्यातल्या अगदी रिमोट भागामधल्या विद्यार्थ्याचा देखील विचार हा आपल्याकडे झालेला असल्यामुळे इंटर्नशिपच्या गाईडलाईन्स आल्यामुळे आता विद्यार्थ्यांना तो प्रश्न राहिलेला नाही. सर, महत्वाचा मुद्दा असा आहे की आता स्वायत्त महाविद्यालयामध्ये धोरणाची अंमलबजावणी मागच्याच वर्षापासून सुरू झाली. या वर्षी सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये ती प्रथमतः होते आहे. इयत्ता 12वी पास आउट झालेला विद्यार्थी हा आता पहिल्यांदा NEPच्या कार्यकक्षेत येणार आहे. तर त्यांना जोडण्यासाठी म्हणून आपण स्कूल कनेक्ट हा एक कन्सेप्ट आणलेला आहे. तो कन्सेप्ट काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे? मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची बाब निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की आपल्याकडे साधारणतः प्रतिवर्षी 13 ते 14 लाख विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसतात. त्यापैकी साधारणतः 40% विद्यार्थी हे उच्च शिक्षणामध्ये येतात. उरलेले विद्यार्थी जे आहेत ते कदाचित वेगवेगळ्या कोर्सेससाठी जात असतील आणि काही जण डिप्लोमा सर्टिफिकेट करत असतील, काही जण व्यवसायामध्ये पण 12वी नंतर जात असतील. परंतु सर्वसाधारणपणे आम्हाला असं जाणवलं की 2 कारण प्रामुख्याने असू शकतात की जो 12वी पास आउट झालेला विद्यार्थी हा फुलफ्लेज वेनी किंवा पूर्णपणे हा उच्च शिक्षणामध्ये येत नाही, 40% पर्यंत येतोय. तो उर्वरित विद्यार्थी न येण्यामागचं एक कारण असू शकतं की जो आपला कन्व्हेन्शनल पॅटर्न आहे, की जो सध्या आपल्या संपूर्ण शिक्षण, जो अभ्यासक्रम आपल्या सर्व महाविद्यालयांमधनं, विद्यापीठांमधून शिकवला जातो आहे, त्या महाविद्यालयांमधला एक महत्वाचा भाग आहे, त्यात स्किल कंपोनंट अजिबात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची एक मानसिकता, ज्याला म्हणतो एक त्याला रिलक्टन्स आहे. ह्या रिलक्टन्स यासाठी की मी ग्रॅज्युएशन करून काय मिळणार आहे मला. जर तुम्ही अगदी विचार केला BAच्या विद्यार्थ्याचा, आज BAच्या विद्यार्थ्यांपुढे किंवा ज्याला आपण सोशल सायन्सेसचे विद्यार्थी म्हणतो, त्यांच्यापुढे काय ऑप्शन्स आहेत? ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक तर त्यांच्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत. एक तर ते MA करणं, MPhil PhD करणं, नेट सेट करणं आणि प्राध्यापक होणं, हा एक मार्ग आहे. दुसरा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणं. या 2 मार्गांशिवाय इतर कोणता मार्ग त्या विद्यार्थ्यांकडे? म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तो विद्यार्थी 4-5 वर्ष, 3-4 वर्ष सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीसाठी लागतो, त्याचं PhD पर्यंत, नंतर नेट सेटच्या तयारीला लागतो. या 2 शिवाय जर तुम्ही बघाल तर ज्याला पोटेन्शियल स्कोप आहे की ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो आणि त्याला सहज रोजगार मिळू शकतो, असं नाहीये.
म्हणून प्रत्येकाने केवळ ह्याच 2 ऑप्शनचा विचार करावा का सोशल सायन्सेस मधल्या? त्यांना इतरही ऑप्शन्स आहेत. मग ते ऑप्शन्स काय आहेत? तर त्याच्यामध्ये जी किमान कौशल्य आपल्याला ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये निर्माण करावी लागतील. मी तुम्हाला उदाहरण देतो राज्यशास्त्र विषयाचं. आज राज्यशास्त्रामध्ये जर एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत असेल, पण त्यांनी त्याची इंटर्नशिप अगदी एखाद्या नगरसेवकाकडे केली, एखाद्या आमदाराकडे केली, एखाद्या खासदाराकडे जरी केली, आज त्यांचा स्पीच रायटर म्हणून त्यांनी काम केलं, त्यांच्यासाठी महत्वाचं काउन्सिलिंग त्यांनी काम केलं, त्यांना अनेक असे स्कोप आहेत की त्यांच्यासाठी एखाद्या दुसऱ्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये आपण काम केलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर जे आहे ते विद्यार्थ्याला मिळणं, त्याच्यामधून रायटिंग स्किल, मग ते ओरल आर्टिक्युलेशन असेल, रिटर्न आर्टिक्युलेशन असेल, त्याचं ते डेव्हलप होणं. तर अशा प्रकारची बाब जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत असताना निर्माण होणार आहे. म्हणजे 40% स्किलचं कंपोनंट त्याच्याकडे असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा रे, तू आता केवळ या कारणासाठी की तुझं एक नैराश्य की याच्यातनं मला काय मिळणार आहे असं नाहीये, उलट तुला आता याच्यातनं फायदा आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं आर्थिक कारण आहे की अनेक जण आर्थिक कारणामुळे जात नाही, पण आपलं राज्य हे पुरोगामी राज्य आहे. आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी कशा पद्धतीच्या स्कॉलरशिप्स आहेत. म्हणजे आज SC STंना आपण 100% फी रिएम्बर्समेंट, ट्युशन फी रिएम्बर्समेंट आहे. ओबीसींना 50% आपल्याकडे फी रिएम्बर्समेंट आहे. ज्यांचं 8 लाखांच्या खाली उत्पन्न आहे त्यांना हे सगळ्यांना बेनिफिट्स मिळतात. हे सगळं त्या 12वीच्या मुलाला सांगणं फार गरजेचं आहे की आता कशा पद्धतीने एज्युकेशन पॅटर्न बदललेला आहे, कशा स्कॉलरशिपचा पॅटर्न तुझ्यासाठी आहे. त्यामुळे तुला शिक्षण महागात नाही पडणार, तुला शिक्षण अत्यंत तुला कमी खर्चामध्ये सगळ्या तुझ्या गरजा पूर्ण होतील, प्लस तुला आता सगळे स्किल्स मिळतील, इंटर्नशिप मिळेल, ऑन जॉब ट्रेनिंग मिळेल. या सगळ्या गोष्टी तुला मिळत असल्यामुळे तू आमच्याकडे आला पाहिजेस, हे सांगण्यासाठी स्कूल कनेक्ट. कारण आपल्याकडे कसा प्रकार आहे की महाराष्ट्रामध्ये 90% सिनियर कॉलेजला ज्युनियर कॉलेज अटॅचमेंट, असा प्रकार इतर राज्यांमध्ये तुम्हाला दिसून येत नाही, जो आपल्याकडे प्रामुख्याने दिसून येतो. त्यामुळे ह्या 14 लाख विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करणं, या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना उच्च शिक्षणामध्ये येत्या काळामध्ये निर्माण होणाऱ्या संधींची कल्पना करून देणं, हा स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे. त्याचा पहिला टप्पा आपण राबवला. त्यासाठी आपण एक स्ट्रक्चर तयार केलं. प्रत्येक विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. त्या समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये अनेक कार्यक्रम घेतले गेले, ज्यामध्ये विशेष करून ज्युनियर कॉलेजला आपण कॉन्सन्ट्रेशन केलं. आता 12वीची परीक्षा संपलेली आहे, त्यामुळे आता एक हाय टाइम आहे. त्यामुळे आपण आता स्कूल कनेक्टचा दुसरा टप्पा पण सुरू करतो. त्यामुळे तो आता आपण लवकरच ऍक्टिव्हेट करू, ज्या ठिकाणी ही सगळी टीम कमिटी प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाईल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांचे काउन्सिलिंग चे कार्यक्रम सुरू होतील, विद्यार्थ्यांचं ओरिएंटेशन प्रोग्राम सुरू होतील, जेणेकरून जो विद्यार्थी फर्स्ट इयरला येणार आहे त्याला कशा पद्धतीचं बदल हे शिक्षण प्रणालीमध्ये झालेले आहेत जी कल्पना यावी, या दृष्टिकोनातून स्कूल कनेक्ट हे अभियान आपण राबवतो. ओके सर, आता नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होते आहे. त्यात वेगवेगळे टप्पे आहेत. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मेजर आणि मायनर असे 2 विषय आहेत. पण त्यामध्ये आता नुकताच एक निर्णय झाला की मेजर हा विषय हा द्वितीय वर्षापासून असेल. काही स्वायत्त महाविद्यालयांनी सुकाणू समितीच्या समोर काही भूमिका मांडली. ती नेमकी भूमिका काय होती त्यांची, आणि आपण आता जो सेकंड इयर पासून मेजर विषय देतो आहोत ते का अचानक बदलावा लागला आपल्याला? एक तर प्रथम लक्षात घ्या की NEPचा मुख्य उद्देश काय, NEPचा आधार काय. NEP म्हणजे काय? NEP म्हणजे स्वातंत्र्य, NEP म्हणजे लवचिकता. म्हणजे मग अशा पद्धतीने सर्व प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी, संस्थाचालकांनी अशी भूमिका घ्यायला नको की आम्ही काहीतरी एक स्ट्रक्चर बनवलंय आणि ते स्ट्रक्चर आम्ही तुमच्यावर लादतो, असं नाही आहे. अहो, NEP म्हणजे स्वातंत्र्य आहे, NEP म्हणजे लवचिकता आहे. जे 20 एप्रिलला आम्ही जो GR काढलेला होता, ज्याच्यामध्ये एक ब्रॉड आपण क्रेडिटचं स्ट्रक्चर दिलं होतं, ब्रॉड आउटलाईन्स क्रेडिटची दिली होती. प्रतिवर्षी BA ला असेल तर प्रतिवर्षी किती क्रेडिट असतील, स्किलचे क्रेडिट किती असतील, ह्या ब्रॉड आउटलाईन आपण दिली. बट त्या आउटलाईन मध्ये आम्ही एक स्पष्टपणे शब्द टाकला की इलुस्ट्रेटिव्ह आहे. ओके, हा नमुना आहे. ठीक आहे, आपण फक्त क्रेडिटची आउटलाईन दिलेली होती. मेजर मायनरच्या संदर्भामध्ये आपण विकल्प दिलेले होते. आता हा जो विकल्पापैकी 3 विकल्प आता सध्या आपल्या समोर आहेत. पहिला विकल्प जो आम्ही 20 एप्रिलला दिला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरलाच त्याचा मेजर विषय काय आहे ते आयडेंटिफाय करावं. अर्थात अशाच प्रकारचा विकल्प हा इतर राज्यांमध्ये पण दिला गेला. पण लक्षात घ्या की NEP हे तुम्ही याला होलिस्टिकली बघा.
केवळ उच्च शिक्षणामधलं एनईपी म्हणून आपल्याला बघता नाही येणार, तर हे संपूर्ण शालेय जीवनापासून तर तुमच्या पीएचडी पर्यंत हे संपूर्ण ऑर्गॅनिकली लिंक्ड आहे. याच्यामध्ये एक ऑर्गॅनिक लिंक आहे. आणि ज्या वेळेला तो विद्यार्थी 11वी-12वी होईल तेव्हा एनईपीच्या स्ट्रक्चरमध्ये होईल. स्कूल एज्युकेशनमध्ये एनईपी जेव्हा फुलफ्लेज राबवली जाईल तेव्हा मेजरची कन्सेप्ट त्याची 11वी-12वीला असतानाच क्लिअर होणार आहे. त्यामुळे फर्स्ट इयरला आल्यामध्ये त्याला हे ओरिएंटेशन, त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं असेल की मला फर्स्ट इयरला आल्यावरती मेजर विषय कोणता घ्यायचा. पण आता सध्याच्या घडीला आपल्याला असं दिसतंय की जो विद्यार्थी 12वी पॅटर्न मधनं येतो तो एनईपीच्या पॅटर्न मधनं आलेला नाहीये. त्यामुळे त्याला वेळ दिला जाणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला पर्याय काय आहे की मुलांनी प्रथम वर्षामध्ये मेजर निवडावा. ओके, याच्यामधला दुसरा पर्याय असा आहे की त्यांनी फर्स्ट इयरला 3 विषय हे घ्यावेत आणि त्या 3 विषयापैकी सेकंड इयरला त्यांनी एक मेजर निवडावा. हा दुसरा पर्याय झाला. तिसरा पर्याय असा आहे की त्यांनी 2 विषय फर्स्ट इयरला निवडावेत, त्याच्यापैकी एक विषय मेजर म्हणून सेकंड इयरला निवडावा. आता हे 3 पर्याय तुम्हाला आम्ही ओपन करून दिलेत. एका पर्यायाचा ब्रॉडली आम्ही अभ्यास जेव्हा स्टडी केला तेव्हा एक पर्याय आम्ही फक्त उपलब्ध करून दिला, पण तोच पर्याय सगळ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचं नव्हतं. लक्षात घ्या, पहिला 20 एप्रिलचा जो जी आर होता हा क्रेडिट फ्रेमवर्कची आउटलाईन देणारा होता. मेजर मायनरच्या संदर्भामध्ये आपण त्याच वेळेला इल्युस्ट्रेटिव्ह म्हटलं होतं आपलं फ्लेक्झिबल पॉलिसी. आता अशा स्वरूपाने आपल्याकडनं काही सजेशन्स पण आले की विद्यार्थ्याला स्कोप दिला गेला पाहिजे आहे की फर्स्ट इयर मध्ये 3 विषय आहेत, तो व्यवस्थित व्हॅल्युएशन करू शकतो, प्राध्यापक त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतात, ते त्यांना सांगू शकतात की बाबा रे या विषयाला स्कोप आहे, याचं फ्युचर आहे, आणि मग तो 1 वर्षाचा स्टडी केल्यानंतर सेकंड इयर मध्ये तो आपला मेजर आयडेंटिफाय करू शकतो. ही मुभा पण आता आपण जो 13 मार्च 2024ला आम्ही त्याचं एक रेक्टिफिकेशन म्हणा, कॉरिजंडम म्हणा, आपण त्याच्यातली एक सुधारणा म्हणून आम्ही जे किंवा क्लॅरिफिकेशन म्हणा जे आमच्याकडनं शासनाकडनं गेलेलं आहे ते स्पष्ट करत आहे की तुम्हाला आता फर्स्ट इयर मध्ये 3 विषय असतील. हे पर्याय दिलाय आपण त्यांना, म्हणजे 3 पर्यायांपैकी तुम्हाला हा पण पर्याय आहे. ज्यांना वाटत असेल की 2 पर्याय असेल, 2 पर्यायांचं पण आहे. त्यामुळे आता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये फर्स्ट इयरला 3 विषय असतील, सेकंड इयरला त्यांनी मेजर हा विषय आयडेंटिफाय करायचा. पण ज्या वेळेला स्कूल एज्युकेशन मध्ये एनईपी राबवायला सुरुवात होईल आणि ती पण अत्यंत स्ट्रक्चर्ड वे होईल आणि जेव्हा ऑर्गॅनिकली स्कूल एज्युकेशन हायर एज्युकेशन लिंक्ड होतील त्यावेळेला मुलं फर्स्ट इयर मध्येच आपला मेजर निवडतील. पण दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला हा देखील पर्याय आपण दिलेला आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत आलोय की एनईपीचं जे स्ट्रक्चर आहे ते लवचिक आहे. यामध्ये कोणती गोष्ट आम्ही कोणाला लादण्याचा प्रयत्न नाही करतो आहोत. हे स्वातंत्र्य आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्याला कलेक्टिव्हली ऍज अ टीम म्हणून त्याला इव्हॉल्व्ह करायचं आहे. ओके, हे उत्क्रांत पद्धतीने होणारा पार्ट आहे. त्या अँगलने आपण केलेले मॉडिफिकेशन. सर, एनईपी राबवताना विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक हा महत्वाचा आणि मुख्य घटक आहे. एनईपीची इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे त्याला समजल्याशिवाय विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचणार नाही. तर त्या प्राध्यापकांना योग्य प्रशिक्षण देण्यासंदर्भातल्या काय उपाययोजना आपण करतो आहोत, त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम आपले कसे असणार आहेत? ज्या वेळेला आपण 23-24च्या पूर्वी आपण साधारणतः अकॅडमिक इयर 23च्या पूर्वीच 6 महिने पूर्वी आपण एनईपीच्या बाबतीमधली सगळी तयारी सुरू केली होती. आपण एनईपीच्या अंमलबजावणी संदर्भात सुकाणू समिती जी आहे ती देखील आपण स्थापन केलेली होती. पण त्यावेळेला आपल्याला असं जाणवलं की आपण एनईपी पहिले एक प्रयोग म्हणून काही ठिकाणी राबवून बघावी आणि मग नंतर आपण मास लेवलला त्यात काही आपल्याला सजेशन्स येऊ शकतात, आपल्याला काही गोष्टी मॉडिफाय कराव्या लागू शकतात आणि मग ब्रॉडर स्टेट लेवलला आपण तसं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. म्हणून आपण 2 टप्प्यामध्ये एनईपीचं इम्प्लिमेंटेशन करायचं ठरवलं. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याकडे 161 ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, त्यापैकी उच्च शिक्षणामध्ये 91 ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी 23-24 मध्ये एनईपी ऑपरेट झाली. विद्यापीठ कॅम्पसेसमध्ये एनईपी ऑपरेट झाली. ज्या ठिकाणी पीजी आपण पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटी आहेत अशा साधारणतः 1150-1200 महाविद्यालयांमध्ये एनईपी ऑपरेट झाली. मग आपल्याला असं जाणवलं की आपण त्यासाठीच हा निर्णय घेतलेला होता की प्राध्यापकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, संस्था चालक आहेत, प्राचार्य आहेत, या सगळ्यांपर्यंत हे पोहोचणं, त्यांना एनईपी लक्षात येणं, हे स्ट्रक्चर त्यांना लक्षात येणं, यासाठी काही वेळ द्यावा लागेल. आणि म्हणूनच आपण एनईपी 24-25 पासून अनिवार्य केली, 23-24 पासून आपण केली नाही. त्याचं कारणच असं होतं की 1 वर्ष आपण प्रशिक्षणावरती भर द्यावा आणि मग विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावरती असे अनेक प्रशिक्षणाचे कार्यक्रम हे आयोजित केलेले आहेत. उदाहरण द्यायचं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक ठिकाणी काही ग्रँट्स देऊन सुद्धा
एनईपीच्या संदर्भामध्ये वर्कशॉप हे घेतलेले आहेत. महाविद्यालयांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्तरावरती ओरिएंटेशनचे ब्रेनस्टॉर्मिंगचे वर्कशॉप हे आता झालेले आहेत. याच्यामध्ये जे प्रमुख 5 स्टेक होल्डर्स आहेत त्यापैकी प्राध्यापक हा महत्वाचा स्टेक होल्डर आहे, प्राचार्य दुसरा आहे, संस्थाचालक तिसरा आहे, पालक चौथा आहे आणि विद्यार्थी 5वा आहे. हे 5ही स्टेक होल्डरला आता केवळ जर विद्यार्थी हा पूर्णपणे सोडला बाजूला ठेवला तर बाकी 4ही स्टेक होल्डरचं ओरिएंटेशन व्यवस्थित झालेलं आहे. आपण सोशल मीडिया कॅम्पेन पण रन केलेला आहे. त्यामुळे सोशल मीडिया कॅम्पेनच्या मध्ये शासनाकडनं रन झालेला आहे, ज्याच्या माध्यमातून एनईपीचे बेसिक फीचर्स हे कम्युनिकेट केले गेलेले आहेत. आता आपण प्राचार्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं ओरिएंटेशन कशा पद्धतीने झालंय म्हणून आपण आता आणखीन एक प्रयोग सुरू केलाय, जो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये राबवला पहिल्यांदा आणि नंतर आपण सोलापूरमध्ये आम्ही हा दुसऱ्यांदा राबवला, ज्यामध्ये आम्ही प्राचार्यांचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करून घेतलं, 1 दिवसाचं वर्कशॉप ठेवलं आणि त्यांना एक फॉर्मॅट दिला. आम्ही त्या फॉर्मॅटमध्ये काही कॉलम्स ठेवले होते की तुम्हाला मेजर मायनर डिव्हिजन ही व्यवस्थितपणे कळली आहे का, तुम्ही किती एमओयूज वगैरे काही केलेले आहेत का, या संदर्भामध्ये आम्ही असे कॉलम करून त्यांच्याकडे माहिती घेतली. तेव्हा आम्हाला असं जाणवलं की संभाजीनगर असेल किंवा सोलापूर असेल, ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जे बेसिक सर्वे केले गेले त्यामध्ये जवळपास 95% लोकांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली. बाकी ठिकाणी त्यांचे काही कन्सेप्च्युअली गोष्टी होत्या, त्या आम्ही सांगितलं की विद्यापीठाने त्यांच्या स्तरावरती एक सेल तयार करावा आणि त्यांना फोकस्ड वेनी त्या महाविद्यालयांवरती लक्ष केंद्रित करून त्यांना काउन्सिलिंग प्रॉपरली होईल अशा दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यामुळे प्रशिक्षण जर म्हणाल तर प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि पालक यांच्यापर्यंत सुद्धा अगदी व्यवस्थितपणे आपण पोहोचलेलो आहोत. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये स्कूल कनेक्टच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न हा आपला चालू आहे. पहिलं आपला स्कूल कनेक्टचा पार्ट 1 हा चांगला राज्यभर राबवला गेला. पार्ट 2 वरती आपलं लक्ष केंद्रित करणं चालू आहे. त्यामुळे एनईपी प्राध्यापकांना माहिती नाही असं तुम्हाला आता होणार नाही. अगदी रिमोट मधल्या रिमोट भागामध्ये देखील, आपल्याला ग्रामीण भागामध्ये देखील आज एनईपीच्या बाबतीमधलं प्रॉपर ओरिएंटेशन प्राध्यापकांचं झालंय. ओके सर, एनईपी अंमलबजावणीतला एक महत्वाचा भाग म्हणजे जे कॉलेजेस आहेत त्यांचं क्लस्टर करून त्यांचं क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करणं, की जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध होतील आणि क्लस्टर युनिव्हर्सिटी उभ्या राहून विद्यापीठांच्या संख्या सुद्धा वाढतील आणि हळूहळू ती विद्यापीठ स्वतंत्र अशी डिग्री देऊ शकतील. आता क्लस्टर युनिव्हर्सिटीचे किती प्रस्ताव साधारणपणे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या दृष्टीने जे नियम आहेत त्या नियमामध्ये काही शिथिलता आणावी अशी काही जणांची भूमिका आहे. या संदर्भात काही बदल होऊ शकतात का आणि क्लस्टर युनिव्हर्सिटी वाढाव्यात यासाठीची आपली एकूण नियोजनाचा आपला जो भाग आहे तो कसा असणार आहे? क्लस्टरच्या बाबतीमध्ये याला समूह विद्यापीठची संकल्पना म्हणतो. ही म्हणजे एकूणच जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपली जी उच्च शिक्षण व्यवस्था आहे ही खूप डायनामिक आणि खूप डायव्हर्सिफाईड अशा प्रकारची आहे. आपल्याकडे साधारणतः 82 सध्या विद्यापीठं आहेत. त्याच्यामध्ये आपली कृषी विद्यापीठं आहेत, त्यामध्ये डीम टू बी युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामध्ये सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामध्ये युनिटरी युनिव्हर्सिटी आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंटचं एक क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, 2 प्रायव्हेट प्रयोग हे क्लस्टर युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याकडे झालेले आहेत. डिनोव्हो सारखा प्रयोग हा आपल्याकडे मुंबईमध्ये नुकतंच जेजेच्या बाबतीमध्ये आपण तोही बघितलेला आहे. अत्यंत डायनॅमिक अशा प्रकारची, डायव्हर्सिफाईड अशा प्रकारची सिस्टम, एज्युकेशन सिस्टम, हायर एज्युकेशन सिस्टम महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामध्ये आता जी भर पडणार आहे ती क्लस्टर युनिव्हर्सिटीची आहे. क्लस्टरचा जो प्रयोग आहे हा 2 पद्धतीने आपल्याला अंमलात येताना दिसतो. एक आहे क्लस्टर युनिव्हर्सिटी आणि दुसरे क्लस्टर ऑफ कॉलेजेस. असा 2 माध्यमातून आपण हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आहोत. एकूणच जर तुम्ही एनईपीचं बघाल तर एनईपीचा अल्टिमेट जो एम आहे, उद्दिष्ट आहे, हे असं आहे की भारतामधल्या जे एकूणच सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत यांची क्षमता इतक्या पद्धतीने वाढवायची, अशा पद्धतीने वाढवायची की त्या स्वतः पदवी देऊ शकतील. म्हणजेच काय की ही जी अफिलिएशन सिस्टम आहे युनिव्हर्सिटीची आणि जी आता आपल्याला जाणवते की अनेक समस्यांचं केंद्र या अफिलिएशन पॅटर्न मध्ये आहे. म्हणजे एकेका विद्यापीठाला 800, 900 कॉलेजेस अफिलिएट आणि मग तो गव्हर्नन्सचा इश्यू जो त्याच्यामध्ये मेनली येतो. मग तो गव्हर्नन्स एक्झामच्या बाबतीमधला असो की ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमधला असो. तर ह्या समस्या नको म्हणून आपल्याला एक वेळ अशी येणार आहे की ज्या वेळेला प्रत्येक संस्था ही एवढी सक्षम बनेल की स्वतः पदव्या देऊ शकेल आणि त्या दृष्टिकोनातून आपले प्रयोग चालू आहेत. जितकं डिअफिलेट करता येईल आपल्याला आणि स्वतःच त्यांचे छोटे युनिट बनवता येतील
त्या दृष्टीने आपले प्रयत्न चाललेत. आणि म्हणून क्लस्टर युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव आणला गेला. त्या बाबतीच्या गाईडलाईन्स हे आपण सविस्तरपणे GR काढून आपण घोषित केलेले आहेत. आणि ज्यामध्ये साधारणतः 2 पासून तर 5 महाविद्यालयापर्यंत एकाच डिस्ट्रिक्टमध्ये एकाच मॅनेजमेंटचे जे आहेत त्यांना आपल्याला क्लस्टर फॉर्म करण्यासाठीच्या आपण मुभा दिलेली आहे. आणि प्लस त्यांना आपण फिनान्शियल इन्सेंटिव्ह पण देतो आहोत. आपण प्रतिवर्षी 1 कोटी म्हणजे पहिले 5 वर्षामध्ये आपण त्यांना 5 कोटी, जेणेकरून त्यांच्याकडे ज्या स्टॅच्युटरी पोझिशन तयार केल्या जातील त्यांचा सॅलरी आणि इतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील ते खर्च भागावा. आणि मग नंतर त्यांनी स्वतः काही असे अप्लाइड कोर्सेस डेव्हलप करावेत, इव्हॉल्व्ह करावेत, जे तुमच्या स्थानिक गरजांच्या वरती डिपेंडंट आहेत किंवा त्याच्यावरती आधारित आहेत. आणि मग त्यांनी करून स्वतः आपले सोर्सेस जनरेट करावे अशी ती अपेक्षा आहे. आणि त्यामुळे पहिले 5 वर्ष त्यांना सक्षम बनूस तर शासन त्यांना मदत करेल आणि त्यानंतर ते स्वतः या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतील. अशा पद्धतीने आपण क्लस्टरची जे मॉडेल आहे ते इव्हॉल्व्ह केलं आहे. हे झालं विद्यापीठाचं मॉडेल. आपण क्लस्टर ऑफ कॉलेजेसचा पण प्रयोग करतो आहे. तो पहिले शासकीय पातळीवरती आपण करतोय. संभाजीनगरमध्ये आपली जी शासनाची महाविद्यालय आहेत, नागपूरमध्ये आपली शासनाची महाविद्यालय आहेत आणि अमरावतीमध्ये आपली शासनाची महाविद्यालय आहेत. तर ते महाविद्यालय एकत्र, मग त्यात इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक असेल, फार्मसी असेल, आर्ट सायन्स कॉमर्स असेल, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आमच्या आहेत. हे महाविद्यालय एकत्र येऊन एक क्लस्टर ऑफ कॉलेज तयार करतील. त्यांची स्वतःची आपली गव्हर्निंग बॉडी त्या बाबतीमध्ये असतील. त्याच्या संदर्भात DPR वरती काम पण चालू आहे. त्यामुळे 2 पद्धतीचे पॅटर्न आपण महाराष्ट्रामध्ये इव्हॉल्व्ह करतोय. आता जो आपल्याकडे भाग आहे तो क्लस्टरच्या बाबतीमध्ये ओरिएंटेशन जे आहे, आपण आतापर्यंत 2 ओरिएंटेशन प्रोग्राम क्लस्टर विद्यापीठाच्या बाबतीमध्ये घेतले. संस्थाचालकांशी आपण 1 to 1 बोलतो आहोत. आणि आता बऱ्यापैकी या संदर्भातला अवेअरनेस हा झालेला आहे. या संदर्भात नुकतीच एक माळी समिती जी आता DPR, ज्या संस्था, शैक्षणिक संस्था DPR सादर करतील क्लस्टर विद्यापीठाचा, त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी माळी समिती पण शासनाकडनं स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये आता प्रस्ताव यायला सुरुवात झाली. DPRच्या बाबतीमध्ये अनेक क्युरीज आहेत. त्या क्युरीज ते विचारत आहेत आणि लवकरच आम्ही मे बी पुढच्या 1 आठवड्याभरामध्ये आपण एक सर्व संस्थाचालकांसाठी एक विशेष ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवतो आहे. त्यांच्या काही या संदर्भामध्ये काही क्युरीज आहेत, काही गोष्टी त्यांना क्लॅरिफाय करून पाहिजे आहेत. विशेष करून DPR कशा पद्धतीने तयार केला जावा, त्या DPR मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत केल्या जाव्यात, काही फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते का. काही संस्था ज्या फार मोठ्या आहेत आणि ज्यांची राज्यव्यापी महाविद्यालय आहेत, अशा संस्थांचं असं एक म्हणणं आहे की आम्हाला संपूर्ण राज्यस्तरावरती आमचं स्वतःचं एक राज्यव्यापी विद्यापीठ करता येऊ शकतं का. कारण आपण डिस्ट्रिक्टचं सांगितलेलं युनिट, पण त्यांचं असं म्हणणं, जर आमचे 5 जिल्ह्यांमध्ये कॉलेजेस असतील तर ह्या 5 जिल्ह्यांमध्ये 50 कॉलेजेस आम्ही एकत्र करून एक राज्यव्यापी विद्यापीठ करू शकतो का. अशा प्रकारची पण त्यांच्या स्वरूपाची क्युरी आहे. तर या बाबतीमध्ये देखील आपण एक मोठं ज्यांच्या एक वर्कशॉपच, आपण कार्यशाळा ही पुढच्या आठवड्यामध्ये ज्या प्रमुख संस्था आहेत ज्यांच्यात पोटेन्शियल आहे की जे क्लस्टर विद्यापीठ तयार करू शकतात, पण त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह, अत्यंत सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण आहे. ज्या संस्था त्याच्या स्वरूपाची क्युरिओसिटी आणि चौकशी करतायत त्या विशेष करून मुंबई, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर इथल्या संस्था आहेत की ज्या या संदर्भामध्ये क्युरियस आहेत आणि ज्या अत्यंत पॉझिटिव्हली या संदर्भात चौकशी करतात. आणि एक गोष्ट राहुल मी आवर्जून सांगू इच्छितो की क्लस्टर युनिव्हर्सिटीची आपण कन्सेप्ट आणली आहे, याचा अर्थ ती क्लस्टर युनिव्हर्सिटी सगळ्यांना वाटा किंवा ती त्याच्या माध्यमातून शेकडो विद्यापीठ तयार करा असं आपलं मनोदय नाहीये. एक विद्यापीठ जेव्हा स्ट्रक्चर म्हणून येतं, तयार होतं, तेव्हा त्यांना त्यांची एक्झाम स्वतः कंडक्ट करावी, पदवी द्यावी लागते. त्याला एक विशिष्ट क्रेडिबिलिटी पाहिजे आहे, त्या संस्थेची एक क्रेडिबिलिटी पाहिजे आहे, त्यांना अनुभव पाहिजे आहे स्वतःची परीक्षा रन करण्याचा. परीक्षक जसे ते ऑटोनॉमस कॉलेज असेल, त्यांची स्वतःची पण एक शैक्षणिक कॉन्ट्रीब्युशन करण्याची त्यांचे पोटेन्शियल पाहिजे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रतिवर्षी 3 ते 4 जरी विद्यापीठ याच्यामधनं आले तरी ते चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहील असं मला वाटतं. आणि तेवढे तर निश्चितपणे स्क्रुटिनीसाठी DPR आता आलेले आहेत. सर, एक महत्वाचा भाग की जी मोठी कॉलेजेस आहेत, ज्या मोठ्या संस्था आहेत, त्या मोठ्या NEP मध्ये तरतील, मोठ्या होतील, सक्षम होतील. पण जी सिंगल कॉलेजेस आहे, एका फॅकल्टीचे आहे किंवा 2 फॅकल्टी आहे, आणि ज्या संस्था छोट्या आहेत, तर या संस्था मरतील आणि मोठी कॉलेज आणखी मोठी होतील अशी चर्चा आहे. म्हणजे यात वस्तुस्थिती काय आहे नेमकं? नाही, असं अजिबात नाहीये. लक्षात घ्या की ज्या सिंगल फॅकल्टी आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्यासाठी आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीची अरेंजमेंट ही वर्कआउट करून दिलेली आहे.
त्यांनी इतर संस्थांबरोबर एमओयू करावा. मग तो एखादी सिंगल फॅकल्टी लॉच्या बाबतीमधली असू शकते, एखादी सिंगल फॅकल्टी बीएडच्या बाबतीमधली असू शकते, किंवा एखादी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखी पूर्णपणे सिंगल फॅकल्टी असणारी आहे, त्यांनी इतरांबरोबर एमओयू करावा. ते एमओयूचं स्ट्रक्चर काय असावं हे पण आपण इव्हॉल्व्ह करून त्यांना दिलेलं आहे. आणि हेच आपण आता विचारतो की तुम्ही किती एमओयू केले, इतर संस्थांबरोबर केले का. मग त्याच्यामध्ये शेअरिंग ऑफ रिसोर्सेस पण असू शकतील. जेव्हा आपण एंट्री एक्झिटचा ऑप्शन देतो आहे, त्या विद्यार्थ्याला, एखाद्या विद्यार्थ्याला, सिंगल फॅकल्टी मधल्या विद्यार्थ्याला इतर ज्या शाखा असतील त्याच्यातलं एज्युकेशन मिळावं जर त्यांनी एमओयू केला असेल तर तशी अरेंजमेंट इव्हॉल्व्ह करता येऊ शकते. म्हणजेच काय, सिंगल फॅकल्टीकडनं मल्टी फॅकल्टी कडे आपल्याला जाण्यासाठी आपण सध्या एमओयूचं स्ट्रक्चर इव्हॉल्व्ह करून दिलेलं आहे. आणि अनेक महाविद्यालयांकडनं तशा प्रकारचे एमओयू आता व्हायला लागलेले आहेत. मला असं वाटतं की जेव्हा एनईपी ही इम्प्लिमेंट होईल 24-25 पासून पूर्ण राज्यामध्ये सरसकट, त्यावेळेला हा अवेअरनेस आणखीन वाढेल आणि बहुसंख्य संस्था अशा प्रकारचे एमओयू करून स्वतःला सक्षम बनवतील आणि खऱ्या अर्थाने सिंगल फॅकल्टीकडनं मल्टी फॅकल्टीकडे वळतील. ओके सर, शेवटचा प्रश्न. राज्यातल्या अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू आहे सध्या. मराठा आरक्षण आणि इतर काही बाबींमुळे ते पुढे मागे होते, पण ती भरती होईल. पण एकूण राज्यातल्या ज्या संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची संख्या आहे, ती प्राध्यापकांची संख्या आणि एनईपी इम्प्लिमेंटेशन यामध्ये जे काही अंतर आहे ते आपल्याला दूर करण्यासाठी म्हणून प्राध्यापक भरतीबाबत शासनाच्या यापुढच्या भूमिका काय असतील? मला असं वाटतं की एकूणच शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक भरती ही पूर्णपणे झाली पाहिजे याविषयी आपण सगळेजण सकारात्मक आहोत. आम्ही शासन म्हणून देखील अत्यंत सकारात्मक या बाबतीमध्ये आहे. आपले प्रयत्न पण अशा दृष्टिकोनातून चाललेले आहेत. 17च्या विद्यार्थी संख्येवरती आधारित साधारणतः 3,500 पदं भरण्याची जी ड्राईव्ह होती, ज्यामध्ये 2,088 पदाची ड्राईव्ह आता गेल्या 1 वर्षामध्ये राबवण्यात आलेली आहे. यानंतरही 17 ते 22 मध्ये मोठ्या प्रमाणावरती रिटायरमेंटमुळे पदं ही रिक्त झालेली आहेत. आणि त्यानुसार एखादा अजूनही मेजर ड्राईव्ह रन करण्यासाठी आपले प्रयत्न हे चाललेले आहेत. त्याबरोबर आवश्यक त्या पद्धतीने शासकीय पातळीवरती वित्त विभागाबरोबर चर्चा या देखील आपल्या चाललेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये केवळ प्राध्यापक भरती नाहीये म्हणून एनईपीच्या वरती काही परिणाम होईल असं आपण नाही करत आहोत. आपण या बाबतीमध्ये 2 गोष्टी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी क्रिस्टल क्लिअर केलेल्या आहेत आणि अनेकदा त्यांनी केलेलं आहे. एकतर एनईपीच्या माध्यमातून कोणत्याही प्राध्यापकाचं वर्कलोड हे कमी होणार नाही, कोणताही प्राध्यापक अतिरिक्त ठरवला जाणार नाही, अतिरिक्त ठरवून त्याचं कसल्याही प्रकारचं इतर महाविद्यालय समायोजन केलं जाणार नाही. हा प्रकारच नाहीये, हे एनईपी मध्ये अपेक्षाच नाहीये त्या सगळ्या गोष्टींच्या. त्यामुळे विनाकारण त्याविषयी कोणी गैरसमज करू नये. आणि जर तुम्हाला वर्कलोड वाढल्यासारखं वाटलं, आता तर आपण ती 13 मार्चचा जो अमेंडमेंट आणलेली आहे त्यामुळे आता तसा प्रश्न निर्माण होईल असं मला वाटत नाहीये. कारण तुम्हाला प्रथम वर्षाला 3 विषय असल्यामुळे हा पहिल्यासारखाच पॅटर्न जवळपास आपण ऑप्ट केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही विषयांमध्ये वर्कलोड वाढल्यासारखं वाटलं किंवा तुम्ही आयके सारखा विषय आहे, इतर व्हर्टिकल्स आपण आणलेले आहेत, त्यामध्ये वर्कलोड वाढल्यासारखं वाटलं तर वर्कलोडच्या संदर्भामध्ये आपण एक चांदेकर समिती कॉन्स्टिट्यूट केलेली आहे, ती त्याचा सिस्टमॅटिकली स्ट्रक्चर्ड वेने अभ्यास करते आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये जर वाढलं तर आपण सीएचबीची संख्या वाढवायला तात्काळ तयार आहोत. आत्ताही आपल्याकडे साधारणतः 18,000 सीएचबीच्या पदांची मान्यता आहे. अजूनही तुम्हाला असं वाटलं तर तात्काळ सीएचबी वाढवण्यासाठीची मानसिकता ही स्वतः मंत्री महोदयांनी बोलून दाखवलेली आहे. आणि आता सीएचबीचं देखील आपण जे मानधन आहे ते आपण त्यांना जे देतो तासिका तत्वावरती ते देखील आता वाढवलेलं आहे. म्हणजे एका वर्षात 2दा वाढवलं ते गेलेलं आहे. त्यामुळे ते पण आता व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्राध्यापक भरती नाहीये म्हणून एनईपी वरती नकारात्मक परिणाम तात्काळ होईल असं नाहीये. तर आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट तयार करून ठेवलेली आहे. परंतु तुम्ही जे म्हणता त्याच्याशी आम्ही तत्वतः पूर्णपणे आमचं समर्थन आहे आणि ती गोष्ट आम्ही मान्य करतो की 100% प्राध्यापक भरती झाली पाहिजे. आणि त्यासाठी प्रयत्न जे आहेत आपले नाही 100% तर निदान पुढच्या काही काळामध्ये 3-4 हजार पोझिशन ज्या भरल्या गेल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आवश्यक ते प्रयत्न जे आहेत ते शासकीय स्तरावरती चालू आहेत. सर धन्यवाद, तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधलात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी असेल, त्यातले टप्पे कोणते असतील, प्राध्यापकांना प्रशिक्षण कसे असेल, विद्यार्थ्यांना यात कसं सामावून घेतलं जाणार आहे, प्राध्यापक भरती, प्रशिक्षण आणि या सर्व गोष्टींवरती तुम्ही चांगला उहापोह केला आणि आमच्या प्रेक्षकांना एनईपी अंमलबजावणी कशी होईल याबद्दल सांगितलं. याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.